यानंतर प्रदेश सचिव श्री सरकार नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी स्पेशल दादांचा सचिव सत्कार करावा. सेंटर लागतं प्लीज जरी प्रायव्हेट नाही बातमी लावायची. प्रायव्हेट असेल तर ठीक आहे ना. तुमचं प्रायव्हेट आहे ते कोपऱ्यात लावा. बोलायचं नाही अध्यक्ष मोदी पांडे यांना विनंती करतो की त्यांनी समर्थ पटेल साहेबांची सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करावा. यानंतर अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी एन आर पाटील साहेबांचं सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करावा. त्यानंतर लातूर शहरातील झोन प्रमुख ॲडव्होकेट फारुख शेख सरांना मी विनंती करतो की त्यांनी नूतन सचिव कल्याण पाटील सरांचं सत्कार करावा. यानंतर डॉक्टर दिनेश लोगरे सर यांची सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल प्राध्यापक प्रवीण कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी लोगरे सरांचा सत्कार करावा. विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करू. छत्रपती श्री शिवरायांनी ज्या जयघोषात 18 पगड जाती धर्मातील रयतेचं राज्य शिवशाही स्थापन केली, त्या जयघोषात श्रावण सोमवारी महादेवाचे आशीर्वाद घेऊन आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांना वंदन करून आदरणीय निलंगेकर साहेबांचं स्मरण करून या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, आपल्या सगळ्यांच्या सन्मान्य उपस्थितीत मी अत्यंत सन्मानाचं, अत्यंत जबाबदारीचं आणि अत्यंत आव्हानात्मक अशी जबाबदारी आज स्वीकारत आहे. सगळ्यांनी एक आवाजात होऊन जाऊ द्या. हर 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 महादेव, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, अहिल्यादेवी होळकरांचा, महात्मा बसवेश्वरांचा. धन्यवाद. काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा.
या प्रसंगी आदरणीय आपल्या सगळ्यांचे नेते, तुम्हा आम्हा सर्वांचं श्रद्धास्थान सहकार महर्षी आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब, आपले नेते, महाराष्ट्राचं भविष्य आदरणीय अमित भैया देशमुख साहेब, आपले नेते, महाराष्ट्राचे युवा नेते आदरणीय धीरज भैया देशमुख साहेब, आपले खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब, ज्यांनी आता मला औपचारिकरित्या पदभार सोपवला, ते आपले नेते, प्रदेश सचिव सन्माननीय श्रीशैलदादा उडगे, आपले नेते आदरणीय समदभाई पटेल, आपले नेते कल्याणजी पाटील, आपले नेते सन्माननीय NR पाटील साहेब, आपले नेते डॉक्टर दिनेशजी नवगिरे साहेब, आणि खरोखर ज्यांच्यासोबत काम करणं माझं भाग्य आहे, ते शहर जिल्हाध्यक्ष आदरणीय ऍडव्होकेट किरण जाधव साहेब. कसं आहे तुमच्या बरोबर मला जरा बरं वाटतं ना, असलं मोकळं मन आणि असली पर्सनॅलिटी देशात पुणे जिल्हाध्यक्ष आणि माझ्यासाठी फरिश्त्यांचा, सगळ्या साधू संतांचा आशीर्वाद शेरशाहीमधून त्यांनी दिला. त्यांच्यासोबत काम करताना खरंच मजा येणार. फक्त एक गोष्ट सांगतो भावानं, हा देश सहज स्वतंत्र झालेला नाही. हजारो लाखो काँग्रेसींनी, स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन या भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आदरणीय गांधीजींच्या आशीर्वादानं पंडित नेहरूजींनी हा देश, या देशाचा पाया रचला. सर्व प्रकारच्या विकासाचा पाया रचून देशाला जगासमोर उभं केलं. त्याला मजबूती आदरणीय इंदिराजींनी दिली. स्वतःची शहादत या देशाच्या एकात्मतेसाठी, या देशाच्या विकासासाठी वंदनीय इंदिराजींनी दिली. त्याच्यानंतर या देशाला आधुनिक बनवण्याचं काम करून या देशाच्या अखंडतेसाठी बलिदान देऊन या देशाला दिशा दिली. संगणक क्रांती, ही नेटवर्क, मोबाईल, सगळ्या गोष्टीची सुरुवात आदरणीय राजीवजी गांधींनी केली. आणि अत्यंत संकटात सासू पती दोघेही दहशतवाद्याचे शिकार झालेले असताना, शहीद झालेले असताना, प्रतिकूल परिस्थितीत देशाची घसरत असलेली अर्थव्यवस्था, सोनं गहाण ठेवावं लागलं होतं. त्या तिथून ती देशाला महाशक्ती म्हणून पुढे आणण्यापर्यंतची जबाबदारी आदरणीय सोनियाजींनी, आदरणीय मनमोहन सिंगजी, आदरणीय PV नरसिंहरावांच्या साथीने केली. देश बलशाली बनवला. आणि देश कसं असतंय, धर्माला सुद्धा नेहमी नेहमी ग्लानी येत असते. तशी ग्लानी जेव्हा आता दुष्प्रवृत्तींचं, विघटनकारी प्रवृत्तींचं राज्य देशावर आहे, या ग्लानीच्या संकटाच्या काळात हिमतीनं मोहब्बत की दुकान लावून कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा करून या सगळ्या देशाच्या दुश्मनाशी हिमतीनं लढत असलेल्या राहुल गांधीजींनी आज देशासाठी जे आव्हान उचललं आहे, देशाला वाचवण्याचं, या देशाची अखंडता एकात्मता राखण्याचं आव्हान उचललेलं आहे. ते उचलत असताना देशभरातील नेते, अनेक नेते, मातब्बर नेते, पद घेतलेले, पैसे कमवलेले घाबरून पळून जात असताना सुद्धा काँग्रेसच्या विचाराचा आदरणीय इंदिराजी, सोनियाजी, राजीवजी, पंडित नेहरू, महात्मा गांधीजींच्या विचाराचा, आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या विचाराचा झेंडा मजबूतीने जे घेऊन उभे आहेत, ते आपले आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब आणि अमित भैया देशमुख साहेब. त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला आज संकल्प करायचा आहे की येणारी जिल्हा परिषद आणि 10च्या 10 पंचायत समित्या, 4ही नगरपालिका, नगरपंचायती आणि आपली सगळ्याच्या सन्मानाची महानगरपालिका, या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेसचा झेंडा फडकवला. हे करत असताना आपल्याला भाषण, विचार मंथन बऱ्याच वेळा आपल्याला करायचं आहे, परंतु एकाच गोष्टीची आजच्या क्षणाला
आपल्या सगळ्यांना खात्री देऊ इच्छितो, इथं उपस्थित असलेल्या आणि नसलेल्या प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याचा सन्मान वाढवण्यासाठी हा अभय सोळंके सतत प्रयत्न करतो. प्रत्येकानं तुम्ही केलेल्या कार्याची दखल सन्माननीय नेतृत्वापर्यंत पोहोचवण्याचं, तुमच्या कार्याची नोंद नेत्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मी घेईन. तुम्हाला दिसल की माझ्या कारकिर्दीत कधीच मी माझा शहाणपणा सांगण्याचा प्रयत्न करणार नाही, कारण एकट्यानं ही लढाई लढली जाऊ शकत नाही. ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे. 18 पदजाती धर्मातल्या प्रत्येकाला घेऊन ही आपल्याला राष्ट्रहिताची लढाई लढावी लागणारी आहे, ती जिंकावी लागणारी आहे. आणि जिंकण्याचा संकल्प आज या श्रावण सोमवारी आपण सगळे विरोधातून करा. आणि त्या संकल्पानं पुढे चालत असताना प्रत्येकाचं मी सगळ्याला जवळपास नजरेनं नमस्कार इथं बसल्या जागी करण्याचा प्रयत्न केला. कोणी इकडे इकडे बघलं तर तरी त्यांनी जोपर्यंत माझ्याकडे बघत नाही. बरोबर आहे का बाबा? बघेस तर आम्ही पटेल शेवटच बघितले नाही आता बघूया. प्रत्येकाला मी नमस्कार करण्याचा प्रयत्न केला. भावनो, याच नम्रतेनं, याच प्रेमानं तुमच्या प्रत्येकासाठी जीवनात जीव द्यायला हा अभय सोळंके आहे. लक्षात घ्या, निर्भयपणे, ताकदीनं. आणि आपण आयरीकडे नाही, लय मोठी परंपरा आपल्या पाठीशी आहे, लय मोठी परंपरा आहे. आणि त्या परंपरेच्या, त्या आशीर्वादाच्या जीवावर प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था, कारण गावगावच्या सरपंचाला, चेअरमनला आज जिल्ह्यामध्ये सगळीकडे आपलं कामकाज करताना, गाव सांभाळताना काय त्रास होत आलाय याची जाणीव प्रत्येक नगरसेवकाला आपल्या भागामध्ये एरिया सांभाळत असताना त्या लोकांतून, सत्ताधाऱ्यातून काय सापत्नपणाची आपण सगळ्यांना निधी देत होतो. माझी आई मनसेची जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य होती, सत्ता गल्ली ते दिल्ली काँग्रेसची होती, कल्याण पाटील बांधकाम सभापती होते. कधीच निधी देताना सापत्नपणाची वागणूक काँग्रेस पक्षानं इतर पक्षाला दिली नाही, याचा प्रॅक्टिकली मला अनुभव आहे. आणि आज ही वगळे लोक सवतीच्या लेकरवणी करल्या दुसऱ्या पक्षाच्या माणसाला. ही जी घाणेरडी वृत्ती आहे, ती वृत्ती गाडून आपल्या सगळ्या गावोगावच्या विकासासाठी आपल्याला काम करायचं आहे. भावनो, बोलण्यासारखं भरपूर आहे, माझ्या माता भगिनींनो बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु एकच सूत्र लक्षात ठेवा, तुम्ही केलेलं प्रत्येक काम कधीही वाया जाणार नाही. त्या प्रत्येक छोट्या मोठ्या कार्याची दखल घेऊन ती नेतृत्वापर्यंत पोहोचवली जाईल आणि केलेल्या कामाचं योग्य सन्मान त्या ठिकाणी येणाऱ्या काळात तुम्हाला मिळावं यासाठीच मी काम करत राहील. कारण ही सगळी लढाई आपल्याला सगळ्यांना मिळून जिंकायची आहे. आणि एक सांगतो, एकतर माझं पक्षात कुणाशीही वैर कधी माझं बी नसलं बी नाही, कुणासोबत वाकडं तिकडे कधी झालेलं बी नाही, आयुष्यात होणार बी नाही. कारण मी प्रत्येकावर स्वच्छ नियतीनं, साहेब तुम्हाला का नियतीचा जे विषय काढलो किरण सर, की देवानं तुमच्या तोंडात घातलं ना, छातीवर हात ठेवून सांगतो 100% क्लीन नियतीमुळे चलत असल्यामुळं आज एका गरीब घरातून माझी हैसियत नसताना देवानं त्या नियतीचं बक्षीस म्हणून आदरणीय अमित भैयापाशी, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबापाशी आणि तुमच्यापाशी इथं उभारण्याचं स्थान मला ईश्वरानं दिलं. आणि ती तेवढीच साफ नियत मी मरून मातीत जाईस्तोर कायम माझी राहील. त्या नियतीनं मी तुमच्या सगळ्याचा भाऊ म्हणून, सख्खा भाऊ म्हणून ज्या पद्धतीनं ताजं दिवणीत उभा टाकलो, त्या पद्धतीनं कुठेही तुमच्या गावात ग्रामपंचायतची निवडणूक होऊ द्या, एका वार्डाची निवडणूक द्या, जिथं वांद होईल काँग्रेस कार्यकर्त्याला संकट येईल तिथं अभय सोळंके. दिवस रात्र माझा फोन चालू राहते. आणि खरंच मला आपला कार्यक्रम लय डेंजर आहे. इमानदारीनं कुणालाच देखील साहेबापाशी गेल्यावर जरा वाटतंय खरं बरं, पण ती काय आदरयुक्त आहे. लक्षात घ्या, त्यांच्या चारित्र्यामुळं, त्यांच्या त्यागामुळं ती निर्माण झालेला आदर आहे. म्हणून एक गोष्ट एवढं होऊन
दिवणी 353 दाखल झाली, लक्षात ठेवा. कुण्याच काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर कसलंच संकट येऊ देणार नाही. चुकून आलं तर ती माझ्या अंगावर होईल, तुम्हाला तकलीफ होऊ देणार. एवढंच सांगतो आणि बाकी मनातून ठरवा. खरं सांगतो, माणसात आणि जनावरात मला सांगा, जनावराला भूक लागते, जनावराला पाण्यात जाऊन बसावं वाटतंय, म्हणजे आंघोळ करावं लागतंय. सगळ्या नैसर्गिक या जनावरांमध्ये आहेत. आपल्यात आणि त्याच्यात एकच फरक आहे की आपल्याला इज्जत आहे, प्रतिष्ठा आहे आणि बोलता येते, भावना मांडता येते. तर त्या आपल्या प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याच्या इज्जतीसाठी, प्रतिष्ठेसाठी, या राष्ट्राच्या एकात्मतेच्या रक्षणासाठी, भारत मातेच्या हितासाठी, या लातूर जिल्ह्यातल्या 18 पगड जाती धर्माच्या हितासाठी आपल्या प्रत्येकाला छत्रपती शिवरायांचा मावळा होऊन आपल्याला लढायच्या, छातीचा पोट करून लढायचे. लढाई